देखिए, कल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी ने जनता न्यायालय का आयोजन किया था। काल उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्ष प्रमुख यांनी जनता न्यायालयाचं आयोजन केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला देशभरातून। लवाद ट्रायब्युनल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कसे पायदळी तुडवले, त्यांनी कशी मनमानी केली निर्णय देताना शिवसेनेच्या बाबतीत, याचे प्रत्यक्ष पुरावे ते काल समोर आणले। आणि त्यानंतर मी पाहिलं की राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांनी घटनापीठावर बसलेल्या व्यक्तीने एक राजकीय पत्रकार परिषद घेतली। राजकीय ती हास्यास्पद होती। त्यांचं परत तेच तुंतुणं होतं, हे का नाही दिलं, ते का नाही दिलं। अहो, तुम्हाला सगळं दाखवलंय ना स्क्रीनवर, काल पाहिलं ना, प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आहे। सर्वोच्च न्यायालयात त्या इलेक्शन कमिशन समोर आहे। घटना कुठे आहे, काय 1999चीच घटना इलेक्शन कमिशनला आहे। त्यांना मला सांगायचं, आपण वकील आहात, देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत। दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काहीतरी ठरवावं। बघा, लग्न एकदा होतं, प्रत्येक अॅनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही की आमचं या तारखेला लग्न झालंय म्हणून आम्ही अॅनिव्हर्सरी करतोय। बरं का, होतं जास्त 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष लोक अॅनिव्हर्सरी साजरी करत असतात। घटना एकदा दिलेली असते, घटना जी असते पक्षाची ती एकदा पूर्ण घटना दिल्यावर ती आहे। मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात, जे अमेंडमेंट्स होत असतात, ते आपण वेळोवेळी कळवत असतो। आणि ते शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल, घटनेमध्ये केलेले ठराव हे कसे कळवले आणि त्या संदर्भात कशा पोचपावत्या आहेत मिळाल्याच्या निवडणूक आयोगाच्या, ते काल पुराव्यासह दाखवलं ना। काल आपण नीट पाहिलं असेल, लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकर यांनी, ते त्यांना लक्षात यायला पाहिजे, वकील आहेत ते। आता आम्हाला हे नका तर मी सांगायला लावू की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची, तुमची किंवा फडणवीसांची। साध्या वकिलाला सुद्धा जे कळतं ते तुम्हाला कळलं पाहिजे। काल तुम्ही जनता न्यायालयात जे काय आम्ही पुरावे दाखवत होतो ते का बिनकाचेचा गॉगल लावून पाहत होतात का? काय करत होता तुम्ही? भक्कम पुरावे का समोर आणले, तुम्ही कसे खोटं बोललाय, तुम्ही कसं खोटारडेपणाला निकाल दिलाय। निकाल दबावाखाली दिला असेल किंवा तुमची मती भ्रष्ट झाली असेल, गुंग झाली असेल, त्याच्याशी आम्हाला काही म्हणायचं नाही। या जनतेच्या न्यायालयाला समोर या आणि हा निकाल जनतेसमोर येऊन सांगा तुम्ही दिलेला। हे काल त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारायला हवं, एकनाथ शिंदेने स्वीकारायला हवं, अमित शहाने स्वीकारायला हवं, राहुल नार्वेकरांनी स्वीकारायला हवं। जर तुमच्यामध्ये इतकी मोठी हिंमत असेल, हे आव्हान स्वीकारा, जनतेसमोर या आणि हा जो निकाल आहे शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही दिलेला तो छाती ठोकपणे सांगा, मग आम्ही पाहू। दाखवलेली त्या प्रतवरून देखील त्यांनी असं म्हटलंय की ती प्रत दाखवली आहे, मात्र ती प्रत वाचून नाही दाखवली। काल वाचून दाखवलेली आहे, आपण पाहिलं असेल। काल जनता न्यायालयाच्या त्या व्यासपीठावर 2013 2018 त्या स्क्रीनवर संपूर्ण ते पत्र येत होती। आपण सगळ्यांनी ती पत्र पाहिलेली आहेत, त्या पत्रातला मसुदा पाहिलेला आहे। मी म्हटलं ना, ते बिनभोकाचा गॉगल लावून बसले होते काल वाचायला, बरं का, त्याच्यामुळे त्यांना ते वाचता आलं नसेल। पुढील 30 वर्ष माझी सत्ता टिकावी असं काम भाजपच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी करावं असं अमित शहा सगळ्यांना सांगितलं। 2024 सुरू झालेलं आहे, पुढले 6 महिने टिकले तरी मी रामाला अभिषेक घालीन। पत्रकार परिषद आहे, पत्रकार परिषद आहे की दसराचा मेळावा की गल्लीबोळातली सभा असं देखील राहुल नार्वेकर म्हणाले। हा, तर राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत, अजून ते त्या भूमिकेत शिरलेले नाहीत, एवढंच मी सांगेन। अजूनही ते रोज पक्षांतर करणारा कार्यकर्ता याच भूमिकेत आहे, म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे।
दसरा मेळावा हा सुद्धा जनता न्यायालयाच असतो आणि आपण सुद्धा त्या मेळाव्याला अनेकदा हजर राहिलेला आहे. राहुल नार्वेकर, मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे, जनतेसमोर या, निवडणुका होऊ द्या, तुमची सत्ता जाईल, तुम्हाला जनता रस्त्यावर फिरणं मुश्किल करेल. 11.5 कोटी महाराष्ट्रीयन जनतेचा पाठी तुम्ही खंजीर खुपसलाय अशा निकालाने. शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेचं एक प्रतीक आहे, स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा. तुम्ही तो स्वाभिमानच महाराष्ट्राचा पायदळी तोडवला. तुम्ही कसले मराठी माणूस, बकवास आहात तुम्ही. सर, आतापर्यंत लोकसभेच्या जागा होत्या मुंबईच्या, त्या युतीमध्ये भाजप 3 आणि शिवसेना 3 अशा वाटप व्हायचं. मात्र आता भाजप 4 जागेवर लढवणार आहे आणि शिवसेना आहे एकनाथ शिंदेची, त्याला 2च जागा मुंबईतून ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर, शिवसेनेच्या ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतो आहे. शर्मिला मुळात ही शिवसेना नाहीच आहे, मुळात ही शिवसेना नाहीच आहे बरं का. हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे. ही शिवसेना कशी असू शकेल? शिवसेना इथे आहे. आम्ही 23 जागा लढतोय, ज्या आधी सुद्धा लढत होतो, आताही लढू बरं का. ही आमची शिवसेना आहे, जी खरी शिवसेना आहे. हे आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे बरं का. त्याला पाकिटमारी म्हणतात. दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं. तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही. शिवसेनेच्या दक्षिण मुंबईची जागा आहे.